सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। परमेश्वराने आपल्या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करावी अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो। आज छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये ग्रुप ऑफ मीडिया, ऑल जर्नलिस्ट सोशल फाउंडेशन, अखिल भारतीय साप्ताहिक असोसिएशन व साप्ताहिक सत्यमुख यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे, आपणा सर्वांना परिचित असणारे सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय नागेश देसाई साहेब, राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांचे दैवत माजी आमदार आदरणीय श्रीधर पाटीलांना, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणारे इस्लामपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चिमन भाऊ डांगे, सायबर तज्ञ आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय संदीप पाटील साहेब, आदर्श करिअर अकादमीचे देसाळे साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले, ते आदरणीय बाबासाहेब जाधव, आदरणीय रमेशभाई पांड्या, आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय सुनील पाटील साहेब, तानाजीराव टकले साहेब, गजानन शेळके साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते त्यांचे कुटुंबीय, माता भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आता उल्लेख केला टकले साहेबांनी की हा पुरस्कार सोहळा भाऊ कशासाठी काय, तर माझ्यासारख्याला प्रामुख्याने असं वाटतं की समाजाच्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी अनेक व्यक्तिमत्व असतात आणि ते आपलं आपलं काम आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये समाजासाठी प्रामाणिकपणाने करत असतात। पण अनेक वेळेला आपल्यालाच माहित नसतं की आपल्या जवळचा, आपल्या आसपासचा माणूस याने एवढं मोठं काम केलं। तर या समारंभाच्या निमित्तानं मी बाबा जाधव असतील, सुनील पाटील असतील, त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद यासाठी देतो की असे उपेक्षित मी म्हणत नाही, पण समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे हिरे शोधून प्रामुख्याने त्यांचा सन्मान करणं आणि त्यांचा सन्मान करत असताना एक भूमिका त्याच्या मागे की त्याच्यापासून आपल्या तरुण पिढीनं काहीतरी प्रेरणा घ्यावी, या उद्देशानं या समारंभाचं आयोजन इथे होते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। ग्रुप ऑफ मीडिया असेल आणि ऑल जर्नलिस्ट सोशल फाउंडेशन, अखिल भारतीय साप्ताहिक असोसिएशन त्यांचं मनापासून धन्यवाद मी यासाठी देतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पत्रकारांना एकत्र करून प्रामुख्यानं निरनिराळ्या ह्याच्यातले पत्रकार, मग साप्ताहिकाचे असतील, दैनिकाचे असतील, मासिकांचे, त्रैमासिकांचे असतील, मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी सोडवणं आणि त्यांच्या कुठेतरी चेहऱ्यावर आनंदाचं हसू फुलवण्याचं काम प्रामुख्यानं या मीडियाच्या ग्रुपच्या माध्यमातून होते। अनेक लोकांना या माध्यमातून आज पुरस्कार वितरण केलं जाणार। तिथं आमचे सुरेश कबाडे कारनवाडीचे भाऊ गेल्या अनेक वर्षापासून एकरी 100 टनाच्या वरचं उत्पादन घेतात। चांगल्या पद्धतीचं बियाणं कारनवाडा आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने पुरवण्याचं काम आणि कुठे जाहिरातबाजी नाही, कुठं भाषणबाजी नाही, आपलं आपलं काम आदर्श घेण्याजोगं काम आहे। डॉक्टर आमचे शिक्षण क्षेत्रातले LB कुर्णे सर आहेत, आमचा मनोज आरोळे हराळे आमचा कृषी पदवीधर, एक स्वाभिमानी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन परिस्थिती नसताना सुद्धा BSc ऍग्री झाले, MSc ऍग्री झाले। मला हे सांगायला कुठे त्यांचा कमीपणा करायचा हा हेतू नाही, माझे ज्युनियर आहेत ते BSc MSc ऍग्रीचे, पण सुट्टीच्या दिवसामध्ये आचार्याच्या हाताखाली वाढत्याचं सुद्धा काम तिने केले आणि मग MSc ऍग्री होऊन MBA होऊन आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 5-6 जिल्ह्याचा प्रमुख म्हणून ते काम करतात। त्या तरुण पिढीनं घेणं हे प्रामुख्यानं गरजेचं आहे।
अनेक जवळपास 20-25 पुरस्कार आहेत. सगळ्यांचा उल्लेख करणं, आपले इस्लामपूरचे हेमंत सूर्यवंशी दुकान झाले आणि चांगल्या पद्धतीचं शेतीचं दुकान आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी रिटायर झालेले व्ही.के. सूर्यवंशी साहेब, त्यांचे चिरंजीव आहेत. ते अनेक लोक की ज्यांचा आदर्श समाजामध्ये आज लोकांनी घ्यावा अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना सन्मान दिला जातोय. आणि विशेष कौतुक सुनील पाटील साहेबांच्या सारख्या पत्रकाराचं मला मी आत्ताच भावना बोलता बोलता सांगितलं की गेले 2-3 महिने या पुरस्कारासाठी अहोरात्र ही मंडळी, पांड्यासाहेब आहेत, बाबा जाधव आहेत, आमचे तानाजी टकले आहेत, अहोरात्र ही मंडळी झटतायत. जवळपास आपला सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यातले असेल, सोलापूर जिल्ह्यातले असेल, प्रत्येक माणसाला तिथे जाऊन शोध घेणं, त्याला भेटणं, त्याच्यावरची डॉक्युमेंटरी तयार करणं आणि त्यानं केलेल्या कामाचा आदर्श समाजापुढे ठेवणं हे एवढं सोपं काम आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनाही मी मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो. आज चांगलं काम पत्रकारांच्यासाठी हेल्मेट वाटप बंडूभावांची गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणाने हेल्मेट वापरत जावं, वाटप केलं तरी घालणं गरजेचं आहे. आणि विम्याचं सुद्धा पत्रकारांच्यासाठी आपण वितरण करताय, हा सुद्धा एक स्तुत्य उपक्रम या निमित्तानं आपण घेताय. मी परत एक सर्व पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्याचा आदर्श या तरुण पिढीनं घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.